लातूरच्या अनेक भागात पुढच्या 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यता। पुण्याच्या मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात 45% पाणीसाठा शिल्लक, जूनच्या अखेरीस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक। शेतकरी आणि नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। शहापूर तालुक्यातील नामपाडा गावात पाण्याची भीषण टंचाई, शाळकरी मुलं आणि महिलांची पाण्यासाठी कसरत, तुटपुंज पाण्यात तहान भागवावी लागतेय। गोंदियाच्या मोहगाव दिल्लीमधील रब्बी हंगामातील धान पिकं पाण्याअभावी करपली, शेतकरी संकटात, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाई कृती आराखडा सादर, 9,49,70,000 रुपयांच्या आराखड्याला मंजुरी। आराखड्यानुसार 357 गावांमधील 722 वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता। सोलापुरातील सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीत शेवाळ आणि मृत मासे आढळले। जलशुद्धीकरण केंद्राच्या दूरवस्थेवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक, 8 दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास महापालिका आयुक्तांना अशुद्ध पाणी पाजणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। विधानसभेत आमदारांनी आवाज उठवू नये, चंद्रभागेची परिस्थिती जैसे थेच, स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष, शुद्धीकरण करणारे सेवर तंत्रज्ञान कुचकामी। इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी मंत्रालयात बैठक। सुळकूड योजनेला विरोध झाल्यानंतर अभ्यास करून नवीन योजना करून शहराला पाणी देण्याचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणासह गोदावरी नदीला जलपर्णीचा विळखा, जलपर्णी तातडीनं न काढल्यास नागरिकांकडून जलसमाधीचा इशारा। सांगलीच्या ऐतवडे खुर्द इथे वारणाकाठी मगरीची तब्बल 32 अंडी सापडली। शेतात काम करत असताना शेतकऱ्याला आढळली मगरीची अंडी। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत केली पाहणी, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना। नाशिकच्या मनमाडच्या माधवनगरमध्ये दुर्मिळ पिवळा पिंगळा पक्षी आढळला। शेलार कुटुंबियांनी पिवळा पिंगळा पक्षाला जीवदान दिलं, पक्षाला नैसर्गिक अधिवासात सोडलं। रत्नागिरीच्या गावखडी किनाऱ्यावर यावर्षी कासवांचं अंडी घालण्याचं प्रमाण वाढलं। गावखडी समुद्र किनारी झेपावली 903 कासवांची पिल्लं। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी वाढ, हळदीचा दर प्रति क्विंटल 13,000 रुपयांवर पोहोचला। बारामती बाजार समितीत तूर हमीभाव खरेदी केंद्राला शुभारंभ, ऑनलाईन नोंदणी झालेल्या गाव शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाणार। वाशिम जिल्ह्यात मागील 15 दिवसापासून स्थिर असलेले तुरीचे दर वाढले। तुरीला 7,600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर, तुरीच्या वाढत्या दराचा नाफेड खरेदीवरही परिणाम होण्याची शक्यता। औंढा नागनाथमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यानं खडकाळ जमिनीत केला अनोखा प्रयोग। 2 एकर शेतात केशर आंब्याची बाग, आता शेतकरी अनिल देशमुख यांना यातून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा। सिंधुदुर्गातील बाजारपेठेत फळांचा राजा हापूस दाखल, सध्या आंब्याच्या एका डझनाचा दर 1,500 रुपये, दर मे महिन्यात 400 ते 500 रुपये डझन होण्याची शक्यता। जळगावच्या मुक्ताईनगर आणि चोपडा तालुक्यात ज्वारी काढणीला सुरुवात, मजुरांच्या सहाय्यानं कापणी सुरू। बाजारपेठेतही गव्हापेक्षा ज्वारीची आवक वाढली। जळगावच्या 40गावमधील बाजार समितीत धान्य आवक वाढली। आवक वाढल्यानं धान्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण, गहू तूर हरभऱ्याच्या दरातही काही प्रमाणात घट। धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनस दिला जाणार, अर्थमंत्री अजित पवार यांची ग्वाही। याबाबत लवकरच अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार, अजित पवारांची माहिती। वर्ध्याच्या हिंगणीमध्ये अॅग्रिस्टॅक नोंदणी शिबिर आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन। विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, विभागीय आयुक्तांचं आवाहन। पिंपरी चिंचवड नदीकाठी 1,150 पेक्षा अधिक झाडं तोडण्याच्या प्रस्तावावर नागरिकांकडून आक्षेप। या संदर्भात अधिकारी उमेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी दरम्यान 70 नागरिक आक्रमक। पुण्याच्या इंदापूर आगार आणि बस स्थानकांच्या सुविधेसंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मागण्या मान्य, मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। बस स्थानकांचं नूतनीकरण, कॉन्क्रिटीकरण केलं जाणार असल्याची माहिती। पाडव्याच्या निमित्तानं ग्रामीण भागात साखरेच्या हाराला पूजेसाठी महत्त्व, लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये साखरेचे हार तयार करण्याची लगबग। सिंधुदुर्गात कोकण मराठी साहित्य परिषदेकडून ग्रंथदिंडीचं आयोजन। मोती तलाव केशवसूत कट्ट्याजवळून ग्रंथदिंडीला सुरुवात, दिंडीत शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग। पुण्याच्या खेड तालुक्यातील दरकवडीत श्री जाखोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार। जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील बैलगाडा मालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। शहापूरच्या सरलांबे गावदेवीची जत्रा उत्साहात संपन्न, हजारो जत्रेकरूंची इथे गर्दी। जत्रेत गावातील तरुण लोककला सादर करतात, लोककला पाहण्यासाठी मोठी गर्दी।
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बंदीच्या मागणीसाठी कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंदची हाक. कन्नड संघटनांकडून बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात आंदोलन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये युवक काँग्रेस मटका जुगार विरोधात अनोखा आंदोलन. मटका अड्ड्यांची माहिती देणाऱ्या 5,000चं बक्षीस दिलं जाणार असल्याचा बॅनर चर्चा. भंडारा शहरातून होणारी अवजड वाहतूक बायपास मार्गावरून वळवण्याचा निर्णय. अवजड वाहनांची शहरातून वाहतुकीमुळे अपघात वाढल्यानं नागरिकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला यश. वर्धा जिल्हा परिषदेचा 20,21,00,000चा अर्थसंकल्प मंजूर. अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी आर्थिक तरतूद, वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा अर्थसंकल्पात समावेश. नागपूर महानगरपालिकेच्या 5,302.45 कोटींचा अर्थसंकल्प सादर. आगामी निवडणुकीवर डोळ्यात ठेवून कुठलीही करवाढ नाही. भंडाऱ्यात पूरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली लाखोंचा घोटाळा झाल्याचा संशय. तुमसरच्या तहसीलदारांनी विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव दाखल केला. शेतीपेक्षा अधिक राशी गेल्याचं समोर. कृषी आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार. जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवण्याचं भंडारा कृषी विभागाचं आवाहन. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 2025 या वर्षातील स्थानिक सुट्ट्या जाहीर. 2025 साठी नारळी पौर्णिमा, ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी. अमरावती जिल्ह्यातील सर्व 14 तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना कारण दाखवा नोटीस. 15,000 जन्म मृत्यू दाखल्यांपैकी 9,000 दाखले बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्याची माहिती. काही नायब तहसीलदारांनी परस्पर जन्म मृत्यूचे दाखले दिल्याचा आरोप. सांगलीच्या संजयनगरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. गर्भमुख आणि स्तनाच्या कर्करोगाची तपासणी. जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन. गोंदियामध्ये रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्याची शेवटची संधी. गोंदियात 78% ई-केवायसी पूर्ण. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याची डेडलाईन. लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचं प्रशासनाकडून आवाहन. भुईकोट किल्ल्यात तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानकडून स्वच्छता मोहीम. दुर्ग प्रतिष्ठानच्या शेकडो शिवभक्तांनी परंडा किल्ल्यातील परिसर केला स्वच्छ. गोंदियात वाळू माफियांचा उपविभागीय अधिकाऱ्यावर हल्ला. आमगाव पोलिसात गुन्हा दाखल. आरोपीला अटक. पोलिसांकडून तपास सुरू. लातूरच्या अहमदपूरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई. मण्यार नदीपात्रातून वाळू रेतीचा अवैधरित्या उपसा. आरोपींकडून 25,25,000चा मुद्देमाल जप्त. पालघरमधील वैतरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच. सक्शन पंपाद्वारे रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत वाळू उपसा. वाळू माफियांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्याच्या हिंगणघाट शिवारात नदीपात्रातील डंकीन वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई. 3 ट्रॅक्टर वाळूसह 22,61,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. इंस्टाग्रामला स्टोरी ठेवल्यानं तरुणाला मारहाण. परभणीच्या गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीतील घटना. 8 जणांविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाळू माफियांसोबत रीलमध्ये सहभागी होणं पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट. हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाण्यातील पोलिसाचं निलंबन. जळगावच्या धरणगाव तालुक्यात छेडछाडीला कंटाळून मुलीकडून आत्महत्येचा प्रयत्न. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल.